नमस्कार मैत्रिणींनो, अविराज क्राफ्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कापडी पिशवी बनवणार आहोत. त्यासाठी मी एक आयताकृती कापड घेतलेले आहे, त्याच्यावर राईस बॅग ठेवलेली आहे. लांबी आहे 27 इंच, रुंदी आहे 17 इंच. त्याच्यावर आपण मेन कापड ठेवून घेऊया आणि साईडने टाचण्या लावून घेऊया, म्हणजे आडव्या टिपा मारताना कपडा हलणार नाही. आडव्या टिपा मारून आपण क्विल्ट करून घेऊया. क्विल्ट करून झालेले एक्स्ट्राचा तो कापड होता, तो मी कट करून घेतलेला आहे. आता 2 इंच रुंदीची आपण पट्टी ठेवून पायपिंग करून घेऊया. सतरा इंच रुंदी आहे, तिकडे आपण ही पट्टी ठेवून घेऊन शिलाई मारून घेऊया. पट्टी लावल्यामुळे पिशवीला मस्त लूक येतो. आता आपण पलटी करून शिलाई मारून घेऊया आणि अशीच आपण शिलाई दुसऱ्या साईडला पण करून घेऊया. दोन्ही साईडला आपली पायपिंग लावून झालेली आहे. आता आपण कडेपासून 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. इथून तिथून 2.5 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायची दोन्हीही बाजूला आणि पट्टीने आपण एक रेष मारून घेऊया. 2.5 इंचावर आपण जी ही टीप मारणार आहोत, त्यासाठी वेगळं कारण आहे. अशी जर टीप मारली तर नंतर पिशवीला आपल्याला पायपिंग करण्याची गरज नाही आहे. इकडून पण आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेऊया. आपण जी मार्किंग केली होती त्याच्यावर आपण फोल्ड करून घेऊया आणि एक टीप मारून घेऊया. साईडला लॉक टीप करत जा, म्हणजे शिलाई खुलणार नाही. ही टीप मारल्यामुळे पिशवीला छान फिनिशिंग येते. दुसऱ्या साईडला पण अशीच किनारी आपण मारून घेऊया आणि लॉक टीप करत जा, म्हणजे शिलाई निघणार नाही. दोन्ही पार्ट स्टिच केल्याच्या नंतर असा दिसणार आहे. आपण तोपर्यंत बेल्ट तयार करून घेऊया. बेल्टची लांबी आहे 21, कापडाची रुंदी आहे 4. या पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घेऊया. आपण बेल्ट स्टिच करून झालेले आहे, आपण ते लावून घेऊया. 17 इंच रुंदी होती, तिकडून आपण याचा सेंटर काढून घेऊया. सेंटरपासून 2 इकडे, 2 इंच तिकडे, 2 इंच इकडे. आतल्या साईडला आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे. मी स्टिच करून दाखवते. आडव्या तिडव्या आपल्याला खूप टीप देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून आपला बेल्ट निघणार नाही. कस्टमरला देताना पण बेल्टच्या चांगल्या शिलाया मारून घ्यायच्या, म्हणजे त्या निघणार नाही. दोन्ही साईडला आपण बेल्ट लावून घेऊया.
दुसऱ्या साईडला पण आपण फोल्ड करून 17 इंच रुंदी होती तिकडून आपण एक सेंटर मार्क करून घेऊया. सेंटरपासून 2 इंच इकडे आणि बेल्ट ठेवून आपण स्टिच करून घेऊया. दोन्ही साईडने बेल्ट स्टिच करून झालेले आहे. या पद्धतीने आपण पिशवी फोल्ड करून घेऊया. बेल्ट समोरासमोर येतील अशी बॅग आपण ठेवून घेऊया आणि किनारीने आपण स्टिच करून घेऊया. किनारी मारताना बेल्ट समोरासमोर येतील याची काळजी घ्यायची. लॉक टिप करून घेऊया. अशीच आपण दुसऱ्या साईडला पण शिलाई मारून घेऊया. एक्स्ट्राचा जर कापड उरत असेल तर आपण कटिंग करून घेऊया आणि लॉक टिप द्यायला विसरू नका. दोन्ही साईडने आपली दोन्ही साईडने स्टिच करून झालेले. आपण आता बॉटमचा बेस तयार करून घेऊया. 1.5 इंच मार्क करून घेऊया आणि अशी क्रॉस शिलाई मारून घेऊया. म्हणजे जे आपण किनारी मारलेली होती त्याचा लुक छान येतो. इकडे पण आपण 1.5 इंच मार्किंग करून घेऊया आणि शिलाई मारून घेऊया. दोन्ही साईडला शिलाई मारून झालेले आहे. तुम्ही कटिंग पण करू शकता किंवा असंच सुईने आपण शिलाई करून घेऊ शकता. पिशवी आपण पलटी करून घेऊया. आपण जो पायपिंग केलेली होती किनारीने त्याचा बेस बघा किती सुंदर आलेला आहे. एकही रुपया न खर्च करता आपली कापडी पिशवी किती सुंदर तयार झालेली आहे एका आयताकृती कापडापासून. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.